हाय हॅलो नमस्कार, मी उषा लेंगरे आज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि पुन्हा एकदा मी तुमच्याशी नवीन व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा। तर इथे एका कंपनीने आम्हाला घरी येऊन डेमो दिलेला आहे। बाहेर थोडासा कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येईल तर ॲडजस्ट करून घ्या। तर इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या आकाराचे किंवा आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनचे म्हणजे शेपचे भांडे बघायला मिळतील। बघू शकता तुम्ही बेकिंग कुकिंग मल्टीपर्पज हे भांडं आहे। तर याचा जो डेमो आहे तो या मॅडमनी दिलेला आहे आणि सो थोडंसं मी मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी मला पूर्णपणे दिलेली आहे। आणि हे भांडं जे आहे ते सर्जिकल मेटलपासून बनलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी जे कार्ड्स वॉरंटी कार्ड्स वगैरे सगळं जे आहे ते त्यांनी इथे दाखवलेलं आहे। आणि या भांड्याची जी वॉरंटी आणि गॅरंटी आहे ती 15 ते 20 वर्षापर्यंतची आहे आणि डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी मला दिली आणि बेस्ट भांडं आहे। इथे कुकरसुद्धा आहे आणि बरीचशी भांडी आहेत, स्टायलिश आहेत आणि बऱ्याच प्रकारची भांडी आहेत। तर आपल्या शरीरासाठी बिलकुल हार्मफुल नाही आहेत हे आणि बेस्ट वाटलं मला याचं जे डेमो आहे। आणि इथे सेविंग विदाउट गॅस किती जातो, तेल किती जातं किंवा मग कुकिंग किती प्रमाणामध्ये होते किंवा कसं कुकिंग होतं याचं सगळं सांगितलेलं आहे। आणि टोटल सेविंग किती आहे तुम्ही बघू शकता, इयरली सेविंग किती करू शकता किंवा औषधं गोळ्या यांनी सगळं बंद होतं असं त्यांचं म्हणणं आहे। पण मला हे भांडं पर्सनली खूप आवडलं आणि मी केलेलं आहे ऑर्डर। आता महिनाभरात ते भांडं येईल, सो मी वाट बघते। आणि हा व्हिडिओ दिवाळीच्या अगोदरचा आहे, 1 ते 2 दिवसापूर्वीचा। पण माझी तब्येत बरी नसल्या कारणाने मी हा व्हिडिओ थोडासा लांबवलेला आहे, कारण की खरंच मला तेवढे माझ्याकडे हेच नव्हते की हा व्हिडिओ मी बनवू शकेल। फक्त शूट केला आणि तसाच सोडून दिला होता। तर आज हा बघायला मिळाला, त्याच्यामुळे मग मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे। तर इथे सेंटीमीटरमध्ये ही भांडी आहेत, 24 सेंटीमीटर आहे, 16 सेंटीमीटर आहे आणि कुकर आहे, याच्यामध्ये मल्टीपर्पज बरंच काय काय आहे। आणि त्यांचं म्हणणं असंही आहे की 1 महिनाभर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून जर पिला तर वेट लॉससुद्धा भरपूर होतो याने। तर बघूया आता कसं होतंय। आणि त्यांनी जो डेमो दिला खरंच मला खूप आवडला पर्सनली। आणि खरंच ज्यांना कोणाला ही भांडं घ्यायची इच्छा असेल किंवा डेमो जर बघायचं असेल, भांडं नसल घ्यायचं आणि डेमो जरी बघायचा असेल तरीसुद्धा ही कंपनी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी घरी येते। परंतु त्याच्यासाठी त्या कंपनीचं फिक्स असं आहे की त्यांचं म्हणणं फिक्स आहे की तुमची फॅमिली पूर्ण सोबत पाहिजे जेव्हा आम्ही हा डेमो दाखवतो तेव्हा। तर ॲक्च्युली माझ्या घरी माझे मिस्टर नव्हते, पण माझी मैत्रीण होती आणि मैत्रिणीकडून ह्या मॅडम आल्या होत्या, त्यांनी ऑर्डर केलं होतं। आणि तर तिला मी रिक्वेस्ट करून बोलवलं इकडे की बोलव त्यांना, माझ्या मिस्टरांना टाईम भेटत नाही, सकाळी जातात आणि संध्याकाळी डायरेक्टली येतात हे आणि मग त्यांना काही जमणार नाही। दाखवायचं असेल तर डेमो दाखव, नसेल तर बघूयात। आणि बाय चान्स ते संध्याकाळी मला वाटतं त्या मॅडम 8 सव्वा 8ला आल्या होत्या आणि 9:30 वाजेपर्यंत मॅडम घरी होत्या आणि तेवढ्यात माझे मिस्टरसुद्धा आले। त्यांनीसुद्धा डेमो नाही बघू शकले त्यांनी, पण त्यांनीसुद्धा ही जी माहिती आहे पूर्ण भांड्यांची ती घेतलेली आहे आणि त्यांनासुद्धा खरंच खूप आवडली। आणि त्या मॅडमला बोलले जर माझे खरंच काही चांगले कस्टमरच आहेत, त्यांना तुम्हाला जो डेमो द्यायचा असेल तर मी त्यांना कॉन्टॅक्ट देतो असं सुद्धा बोललेले आहेत। हेल्थचा जर विचार करून हे भांडं घेतलं तर अतिशय चांगलं आहे। तुमचा गॅस वाचतो, तेल कमी जातं, विदाऊट तेलात या जे जेवण आहे ते बनतं। याच्यामध्ये सगळं A to Z वस्तू बनतात आपल्या जेवणाच्या, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही। आणि इथे त्यांनी डेमो दिलेला होता, त्यांनी चिकन आणलं होतं, चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं नॉर्मल मसाला लावून। आणि इथे गॅस ऑन केला
आणि गॅस ऑन केल्यानंतर जे चिकन आहे जसंच्या तसं विदाऊट ऑइलमध्ये त्या मॅडमनी हे जे भांडं आहे त्याच्यामध्ये ठेवलं. आणि खरंच हे जे भांडं आहे ते पर्सनली मला खूप आवडलं. त्याच्यामुळे खरं हा मी व्हिडिओ काढलेला आहे आणि फक्त इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला हा जो डेमो आहे तो दाखवत आहे तुम्हाला. पर्सनली माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही डेमो बघा किंवा नका बघू, असं काही नाही आहे. पण मला आवडलं पर्सनली, त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे. बघू शकता इथे बिलकुल तेलसुद्धा टाकलेलं नाही आहे त्यांनी आणि काहीच ॲड केलेलं नाही आहे इथे दुसरं. तर विदाऊट तेलामध्ये यांनी चिकन फ्राय करून दाखवलेला आहे आणि याचा जो अरोमा होता तो इतका सुंदर, इतका अप्रतिम होता की विचारूच नका तुम्ही. तर पर्सनली खरंच कोण जर डेमो पर्सनली घेत असेल किंवा फॅमिलीमध्ये जर कोण डेमो घेत असेल त्यांना खरंच हे भांडं खूप आवडेल. आता याचा प्राईसचा जर विचार केला तर मी याची प्राईज अशी तुम्हाला सांगू शकत नाही, या भांड्याची प्राईज, कारण की तसं अलाउड नाही केलेलं आहे. प्राईस तुम्हाला डायरेक्टली डेमो दिल्यानंतरच ते सांगतील. आणि दुसरी गोष्ट, आता त्यांनी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि या झाकणावरती 0 पासून ते 100 पर्यंत याचं जे आहे लिमिट शिजण्याचं ते दाखवलेलं आहे. तर दोन्हीकडे आम्ही बीट, अंडं, गाजर आणि फ्लावर असं 4 वस्तू आम्ही ठेवलेल्या शिजण्यासाठी विदाऊट पाणी टाकता. आणि दुसऱ्या साईडला आणि दुसरीकडे चिकन फ्राय होण्यासाठी ठेवलेलं होतं. जितकी वाफ आहे ती या भांड्यातून थोडीफार बाहेर पडते. तर याचं 100 पर्यंत काउंटिंग झालं, 0 पासून ते 100 पर्यंत. अगदी एक 5-10 मिनिटाच्या अंतरामध्येच हे जे आहे वस्तू त्या तयार होतात, आपले जे काही जेवण आहे ते. आणि याचा जो टेस्ट आहे आणि अरोमा आहे एकदम अप्रतिम आहे. मला खूप पर्सनली आवडला. आणि बघू शकता तुम्ही, एक साईड त्याची भाजून झालेली आहे आणि दुसरी साईडसुद्धा आम्ही पलटी करून बघितली आणि छान अशा रीतीने झाली. आपलं जर चिकन आपण फ्राय करायला तेलात जरी ठेवलं तरी खालून भांडं करपलेलं असतं, जळलेलं असतं. तसा प्रकार इथे मला काही बघायला मिळाला नाही. आणि टेस्टमध्ये आपल्या भांड्याच्या आणि या भांड्याच्या जमीन आसमानचा फरक आहे. अर्थात हे भांडंसुद्धा कॉस्टलीसुद्धा आहे तितकंच, त्याची प्राईस नाही सांगू शकत मी. पण भांडं पर्सनली मला खूप आवडलं. परत तेच सांगते तुम्हाला. पण खरंच जे एखादी गोष्ट आवडली तर काही हरकत नाही आपण परत बोलली तर अशा रीतीने आम्ही याच्या ज्या बाजू आहेत त्या फ्लिप करून घेतल्या आणि छान असं याला भाजून घेतलं. तर याला दोन्ही साईडनी भाजलं जातं. तर या मॅडमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ओव्हन किंवा मग ॲल्युमिनियमची भांडी हे सगळं वापरू नका, किंवा मग तुम्ही नॉनस्टिकचे तवे जे वापरता हे नका वापरू. अगदी आपल्या तब्येतीला हानिकारक असतात आणि गोळ्या औषधं चालू होतात किंवा आजार वगैरे चालू होतात. आणि बरेच जण आता स्टेनलेस भांडी वापरायला चालू केलेलं आहेत बऱ्याच जणांनी. त्यामुळे मग हे भांडं जवळपास मी माझ्या जन्मापासून आत्तापर्यंत बघितलं नव्हतं, पण आत्ता बघितलं. तर मला पर्सनली खूप भांडं आवडलं आणि पहिल्यांदाच आयुष्यात असं भांडं बघितलं की 0 पाण्यामध्ये आणि 0 ऑइलमध्ये जेवण आपलं शिजतं. तर इथे बघू शकता चिकन अगदी परफेक्टली झालेला आहे. आणि आम्ही बाहेर आल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ मी घेतला. तर इथे बघू शकता बीट आणि गाजर, फ्लावर अशा सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. परंतु याचा जो कलर आहे बीटचा तो थोडासुद्धा इकडे तिकडे झाला नाही. तर याची खासियतसुद्धा आहे. आणि अंडं खाण्यासाठी जर विचार कराल तर बॉयलर अंडं आहे, पण याची जी टेस्ट आहे ती आपल्या गावच्या अंड्यासारखी लागली मला. आणि गाजरची टेस्टसुद्धा खूप छान होती. तर आपल्या भांड्यामध्ये शिजल्यानंतर गाजर कसं लागतं आणि त्यांच्या भांड्यामध्ये गाजर शिजल्यानंतर कसं लागतं हे सुद्धा दाखवलं. तर पर्सनली माझ्या मुलाला खूप आवडलं आणि त्याने सगळं चिकन संपवलं अक्षरशः. गाजर खाल्लं, बीट खाल्लं आणि सगळ्या गोष्टी त्याला आवडल्या. आणि खरंच
त्याच्यामुळे मी हे भांडं मागवलं आणि मला पर्सनली खूप भांडं आवडलेलं आहे. सो तुम्ही डेमोसाठी कधी बोलवताय याची मी वाट बघते. आणि ॲटलिस्ट तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा हे भांडं तुम्हाला कसं वाटलं. मला पर्सनली खूप छान वाटलं आणि याचे जे कलर आहेत ते जिथल्या तिथे प्रत्येक वस्तूला तिथल्या तिथेच राहिलेले आहेत. नाहीतर आपला बीटचा कलर आपण साधा हात म्हणजे लावला बीटला कापताना तरी एकदम लाल रक्तासारखा आपला हात होऊन जातो. तर इथे असं काही नाही झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी वाट बघेन तुमच्या कमेंटची. कमीत कमी 1000 कमेंट तरी या व्हिडिओला नक्की यायला पाहिजेत अशी मी अपेक्षा करते. तरी ते बटाटासुद्धा दाखवलेलं आहे त्यांनी. याची टेस्ट प्रत्येक गोष्टीची टेस्ट जी आहे ती अप्रतिम आहे. तर आता जास्त काही बोलत नाही, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती केकचे व्हिडिओ आहेत, रेसिपीचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या आणि लाईफस्टाईल आहे, ब्लॉग डेली टाकत असते. सो त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर ते ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून टाका. म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू.